नमस्कार, मी धनश्री. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आज उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव येणारी अशी चटपटीत दही मिरची तुम्हाला मी करून दाखवणार आहे. आणि रेसिपी पहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. त्यासाठी चुलीवरती तवा ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल जरा जास्तच घालायचं. मिरची म्हणजे छान 8-10 दिवस छान टिकते. आणि ही मिरची जर तुम्ही आपल्या म्हणजे मटक्यामध्ये वगैरे ठेवली तर हिची टेस्ट आणखीनच छान लागते आणि मुरल्यानंतरही छान लागते. तेल, जिरे, मोहरी, लसूण आणि कापलेली मिरची पोपटी रंगाची आपण तव्यामध्ये घालून घेतलेली आहे. दही मिरची खाण्याचे फायदे म्हणजे आपल्या शरीराला दही मिरची थंडावा देते आणि पचनक्रिया देखील सुधारते. त्यानंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे आपण आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसल्यामुळे आपण असे चटपटीत पदार्थ उन्हाळ्यामध्ये ट्राय करत असतो. कारण की आपल्याला तेलकट, तुपकट पदार्थांनी उन्हाळ्यामध्ये जळकीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे नक्कीच अशी दही मिरची ट्राय करून बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिरच्या छान परतून घेऊया. आणि मिरच्या परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण दही घालून घेऊ. दही घातल्याच्या नंतर याला छान एकजीव करायचं आणि दही आटूपर्यंत त्याला हलत राहायचं. म्हणजे दही छान मिरचीला मॅरिनेट होतं आणि त्यामध्ये मिरच्याही छान मुरल्या जातात. त्यानंतर आपण त्या मिरच्यामध्ये दही टाकून घेतल्याच्या नंतर थोडं शिजल्यानंतर त्यामध्ये आपण धनेपूड देखील टाकून घेणार आहोत. आणि ही मिरची तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भात केल्यानंतर त्या खिचडीसोबत, वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावू शकता. आणि त्यामध्ये हा कलरसाठी हळद देखील टाकून घ्यायची आहे. आणि ही मिरची अतिशय स्वादिष्ट लागते. त्यानंतर इथं आता आपलं दही पूर्णपणे ह्या मिरच्यामध्ये आटलेलं आहे. त्यानंतरच याच्यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेले शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट घातला की याला छान असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये तेल तर जास्ती घातलेलंच आहे, त्यामुळे तर तेल सुटणारच आहे. आणि एका भांड्यामध्ये आपण ही दही मिरची काढून घेऊया. सॉरी, माझ्या आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा. मी नवीनच व्हिडिओ अपलोड करते आणि आणखी मी माझ्या आवाजामध्ये सुधार